एक विदर्भातलं एनजीओचं महिलांचं युवकांचं जिथे जिथे संघटन असेल जिथे जिथे ग्रुप असतील त्यांचं संघटन करण्याचं एक काम होतं आणि त्यांना एक नवी दिशा देण्याचं काम होतं. त्यांना मग ते थोडा थोडा निधी का होईना ते द्यायचे. त्या माध्यमातून मी इथे आली विदर्भ लोकविकास माध्यमातून आणि इथल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या एनजीओज कोण आहेत, महिला मंडळ आहे का, युवक मंडळ आहे का, काही संस्था आहेत का, यांचं एक नेटवर्क मी उभं केलं आणि त्यांना त्या पद्धतीनं त्यांना मी सांगितलं. म्हणून आशाताईनं 10 वेळा त्यांच्या बोलण्यातनं सांगितलं की माझी सुकन्या जिजा, माझी सुकन्या जिजा. कारण मी अख्ख्या पूर्ण जिल्ह्याभरामध्ये फिरून बचत गटाची चळवळ जर निर्माण केली असेल तर फक्त एकमेव जिजा या नावाने चालू केलेली आहे. आशाताईच्या समोर सुद्धा सांगते मी. कारण बचत गट हे आता आलेले आहेत. मी 97 मध्ये बँकर्सला सुद्धा मी बचत गट काय आहे हे शिकवलेलं आहे आणि बचत गटाचं जर रेकॉर्ड तयार केलं असेल तर ते मी स्वतः केलेलं आहे. ते अजूनही तसंच चालते. पण माझ्या घरात मी म्हणत होते की माझ्या घरात एक मुलगा आहे.